लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी जो एप्रिलचा 10वा हप्ता आहे तो अजूनही वितरित झालेला नाही आणि या हप्त्याची लाडक्या बहिणी अत्यंत म्हणजे त्याला आपण म्हणूयात खूप उत्सुकतेने ते वाट पाहत आहेत त्या लाडक्या बहिणी की आम्हाला आमचा एप्रिलचा 10वा हप्ता कधी आमच्या खात्यावर जो आहे एकदाचा जमा होतो आहे। अशा प्रकारची संपूर्णच जे आहे लाभार्थी आता सध्या वाट पाहत आहेत। परंतु मुद्दा हा आहे की जसं की बघा याच्या अगोदर एक आठवड्याभरापूर्वी एक आठवडा पण नाही त्या गोष्टीला झालेला आहे। राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की महिला जे काही या योजनेचा जो लाभ आहे या महिन्याचा तो आम्ही महिना संपायच्या अगोदर देणार आहोत। मग जर आपण तसं जर विचार केला तर आज आहे 27 तारीख आहे। आज रविवार रोजी 27 तारीख आहे। त्यानंतर 28, 29, 30 कारण की फक्त हा महिना जो आहे हा फक्त आणि फक्त किती दिवसाचा आहे तर 30 दिवसाचा महिना आहे आणि आज किती तारीख आहे 27 तारीख आहे। आजचा दिवस संपलेला आहे म्हणजे आपल्याकडे फक्त आता मोजून कांद्याच्या बोटावर मोजून फक्त 3 दिवस उरलेले आहेत। या 3 दिवसामध्ये वितरण होईल का या संदर्भात या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर बघा या 3 दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता ही 99% आहे। त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा, कोणीही काहीही चिंता करू नका कारण की तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही कारण महिना संपलेला नाही हे समजून घ्या। आणि एकदा वितरण व्हायला लागलं की पटपट खात्यावर पैसे येऊन जातात। हालाकी जरी वितरण उद्या झालं परवा झालं किंवा 30 तारखेला जरी वितरण झालं कारण मॅक्झिमम चान्सेस आहेत 30 तारखेला, परंतु उद्या किंवा परवा या 3 दिवसामध्ये कधीही वितरण सुरू होऊ शकतं कारण की वितरणाची कोणत्याही प्रकारची फिक्स्ड डेट पुढे आलेली नाही। पण सरकारला पण विनंती आहे की सरकारने पण लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा जो काही 10वा हप्ता एप्रिलचा 2025चा जो काही एप्रिलचा आता त्यांना 10वा हप्ता जो मिळणार आहे तर तो 10वा हप्ता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वितरित करावा कारण की यासाठी फक्त मोजून आता 3 दिवस राहिलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता ही हायेस्ट आहे म्हणजे 99% मी यासाठी सांगायलो कारण की देशामधली सध्याची परिस्थिती पाहता मागे पुढे थोडंफार काही होऊ शकतं हे तुम्ही समजून घेऊ शकता। त्यामुळे मी तुम्हाला हे 99 नाही तर मी अदरवाईज तुम्हाला म्हणलो असतो 100%च वितरण होणार आहे, परंतु मी 99% यासाठी सांगायलो आहे कारण की देशामध्ये सध्या परिस्थिती काय आहे ही सर्वांना जे आहे माहीत आहे। बघा आणखी पण एक अपडेट तुम्हाला इथे याच्या व्हिडिओमध्ये मी देऊ इच्छितो की सध्या एक अपडेट तुम्ही पाहिली असेल बघा, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जे आहेत नरहरी झिरवळ तर यांनी अशा प्रकारचं एक विधान केलं होतं की लाडक्या बहिणींच्या बाबतीत जे आहेत की 1500 रुपये जे आहेत तर तोच लाभ जो आहे तर तो त्या प्रकारचा लाभ जो आहे सुरू आहे सध्या आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी खुश आहेत। आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की बघा 2100 रुपये आम्ही 1500 रुपये देणार नाही वगैरे वगैरे अशा प्रकारच्या पण अफवा विरोधकांनी उठवल्या होत्या, पण मात्र आम्ही तो लाभ वितरित केलेला आहे। तर याच पद्धतीची जी अपडेट आहे म्हणजे 2100 रुपये सध्या तरी तुर्तास मिळणार नाहीत हे त्यांच्या स्टेटमेंटमधून आपल्याला दिसत आहे, परंतु ही अपडेट आपल्याला ऑलरेडी माहीत होती पण ही आजची अपडेट आहे, आजची रविवारची 27 तारखेची अपडेट आहे म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। असो तुम्हाला एक अंदाजा यावा काय चालू आहे आपल्या योजनेच्या संदर्भात या संदर्भात पण आपल्या या चॅनलवर वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला जातो आणि अगदी प्रामाणिक अपडेट असतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा एप्रिलचा 10वा हप्ता हा आपल्याला पुढच्या 3 दिवसामध्ये 28, 29, 30 कधीही वितरित होऊ शकतो हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कोणीही निगेटिव्ह करत असेल तर अजिबात निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका। आपण प्रत्येक वेळेस पाहत आहोत की थोडा वेळ लागतो, मात्र संपूर्ण माध्यम मग न्यूज माध्यम असू द्या किंवा इतर जे काही यूट्यूबर्स जे असतात ते संपूर्णच जे आहे या योजनेच्याबद्दल सरकारला दाद मागत असतात आणि सरकार पण या संपूर्ण जे काही व्यवस्थेमुळे लवकरात लवकर तुम्हाला जे आहे हप्ता पण वेळेवर देण्याचा प्रयत्न करते आहे आणि ऑब्वियसली यावेळेस पण करेल, त्यामध्ये पण कुठल्या प्रकारचा डाऊट नाही। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। एप्रिलचा हप्ता पुढील 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर येईल, काहीही काळजी करू नका। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।